नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे. आज आपण अलंकारामधील शब्दालंकार हा भाग अभ्यासूया. शब्दालंकाराचे आपल्याला 3 प्रकार घ्यायचे आहे. एक अनुप्रास, दुसरा यमक आणि तिसरा श्लेष. तर बघूया अलंकार म्हणजे काय. अलंकार म्हणजे दागिना किंवा आभूषण. अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती दागिने घालतात. त्याचप्रमाणे आपली भाषा अधिक सुंदर, अधिक परिणामकारक व अधिक आकर्षक होण्यासाठी साहित्यिक मंडळी भाषेला अलंकार चढवितात. उदाहरणार्थ, क्रांतीवीर भगतसिंग वाघासारखा शूर होता. आता या वाक्यामध्ये भगतसिंगाची वीरवृत्ती वर्णन करताना वाघाची शूरता त्याला बहाल केली आहे. त्यामुळे भाषा अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक झालेली आहे. दुसरं वाक्य आहे, तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे. असे म्हटल्यामुळे भाषा अधिक आकर्षक आणि सुंदर झालेली आहे. तर समोरचं वाक्य आहे, याहो सूर्यनारायणा, याहो लवकर, सोन्याच्या पावलाने भुशवा हे घर. याहो सूर्यनारायणा, याहो लवकर, सोन्याच्या पावलाने भुशवा हे घर. येथे कवीने सूर्याच्या किरणांना सोन्याची पावले म्हटल्यामुळे भाषा अधिक सुंदर झालेली आहे. गडद निळे, गडद निळे, जलद भरुणी आले, शीतल तणू, चपल चरण, अनिल गण निघाले. आता वरील ओळीमध्ये शब्दाच्या पुनरावृत्तीमुळे आणि ल आणि न या अक्षराच्या विशिष्ट रचनेमुळे भाषेला एक नाद माधुर्य मिळालेले आहे. अशा प्रकारे ज्या ज्या गुणामुळे भाषेला शोभा येते त्या त्या सर्व गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. ज्या ज्या गुणामुळे भाषेला शोभा येते त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. कवितेमध्ये कधीकधी शब्दाच्या नादमधुर रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होते, त्यास शब्दचमत्कृती असे म्हणतात. तर कधीकधी शब्दातील वेगवेगळ्या अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अर्थचमत्कृती असे म्हणतात. त्यामुळे भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार पडतात. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. जो शब्दावर आधारलेला अलंकार असेल तो शब्दालंकार आणि जो अर्थावर आधारलेला अलंकार असेल तो आपला असेल अर्थालंकार. तर आपण बघूया आज शब्दालंकार. एक आहे अनुप्रास म्हणजे शब्दालंकाराचे 3 प्रकार. एक आहे अनुप्रास अलंकार, दुसरा आहे यमक अलंकार आणि तिसरा आहे श्लेष अलंकार. तर बघूया आपण हे तिन्ही अलंकार अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. तर सुरुवात करूया. अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार म्हणजे काय बघूयात आपण. शब्दालंकाराचे 3 प्रकार. एक आहे अनुप्रास, दुसरा आहे यमक आणि तिसरा आहे श्लेष. अनुप्रास अलंकार म्हणजे काय. अनु म्हणजे मागून, प्र म्हणजे प्रकर्षाने आणि आस म्हणजे रचना. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये एकच शब्द, एकच अक्षर, एकच स्वर, एकच व्यंजन म्हणजे शब्दाची किंवा व्यंजनाची किंवा स्वराची पुनरावृत्ती ज्या वाक्यामध्ये होत असेल ते वाक्य येतात अनुप्रास अलंकार. एकच शब्द, एकच अक्षर, एकच व्यंजन वाक्यात परत परत येत असेल तर असे वाक्य येतात अनुप्रास अलंकारामध्ये. म्हणजे शब्दाच्या किंवा व्यंजनाच्या पुनरावृत्तीमुळे जो अलंकार निर्माण होतो त्याला म्हटलं जातं अनुप्रास अलंकार. साधा सोपा आहे अनुप्रास अलंकार. वाक्य समोर आल्यानंतर एकच व्यंजन, एकच स्वर वाक्यात परत परत येत असेल तर असे वाक्य येतात अनुप्रास अलंकारामध्ये. बघूया आपण अनुप्रास अलंकाराचे उदाहरण. पहिलं वाक्य बघूया. अनुप्रास अलंकारामधील पहिलं वाक्य आहे, आजोबाने आजीसाठी अकोल्याहून आंबट आंबट आंबे आणले. आता या वाक्यामध्ये अची झालेली आहे पुनरावृत्ती. म्हणजे अ हा स्वर वाक्यात परत परत आलेला आहे. अ हा स्वर वाक्यात परत परत आलेला आहे. तर हे वाक्य येतं अनुप्रास अलंकारामध्ये. दुसरं वाक्य आहे, काटेकोर कायद्यापुढे कुणाचे काही चालेल का. या वाक्यामध्ये क ची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे क हे व्यंजन वाक्यात परत परत आलेले आहे. तर हे वाक्य येतं अनुप्रास अलंकारामध्ये. दुसरं वाक्य बघूया. पेटविले पाषाण पठरावरती शुभानी. पेटविले पाषाण पठरावरती शुभानी, गड्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. आता या वाक्यामध्ये
पहिल्या वाक्यामध्ये पची पुनरावृत्ती झालेली आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये गची पुनरावृत्ती झालेली आहे. तर असे वाक्य येतात अनुप्रास अलंकारामध्ये. म्हणजे कोणत्याही वाक्यामध्ये स्वराची किंवा व्यंजनाची किंवा शब्दाची पुनरावृत्ती ज्या वाक्यामध्ये होत असेल असे वाक्य येतात अनुप्रास अलंकारामध्ये. परत एक वाक्य बघूया. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. या वाक्यामध्ये मची पुनरावृत्ती झालेली आहे. म हे व्यंजन वाक्यात परत परत आलेले आहे. तर असे वाक्य येतात कशामध्ये? अनुप्रास अलंकारामध्ये. काकूने काकाच्या कामाचे कागद कात्रीने कचकच कापले. काकूने काकाच्या कामाचे कागद कात्रीने कचकच कापले. इथे कची पुनरावृत्ती झालेली आहे. तर हे वाक्य येतात अनुप्रास अलंकारामध्ये. म्हणजे नक्कीच अनुप्रास अलंकार साधा सोपा सरळ आहे. कोणत्याही वाक्यात एकच अक्षर, एकच व्यंजन, एकच शब्द किंवा एकच स्वर वाक्यात परत परत येत असेल तर असे सगळे वाक्य येतात अनुप्रास अलंकारामध्ये. आजोबाने आजीसाठी अकोल्याहून आंबट आंबे आणले. दुसरं वाक्य घेतलं आपण. काटेकोर कायद्यापुढे कुणाचे काही चालेल का? कची पुनरावृत्ती. पेठविले पाषाणा पठारावरती शुभानी गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. पची आणि गची पुनरावृत्ती. नंतर मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. या वाक्यामध्ये मची पुनरावृत्ती. तर असे वाक्य येतात अनुप्रास अलंकारामध्ये. दुसरा अलंकार बघूया. यमक अलंकार. यमो म्हणजे दोन आणि क म्हणजे आवृत्ती. कवितेमध्ये एखाद्या वाक्यामध्ये कवितेच्या चरणाच्या शेवटी एखादे अक्षर किंवा अक्षरसमूह येतो. तोच दुसऱ्या वाक्यात शेवटी वेगळ्या अर्थाने येतो. त्याला म्हटलं जातं यमक अलंकार. यमक अलंकार यमक सुरुवातीला पण राहू शकते, मध्ये पण राहू शकते, शेवटी पण राहू शकते. जिथे यमक जुळलं ते वाक्य येतं यमक अलंकार. दोन वाक्य आले आहे समोर. दोन वाक्यामध्ये व्यंजन समान. दोन वाक्य समोर आलेले आहेत. दोन वाक्यामध्ये व्यंजन समान आणि दोघांचा अर्थ मात्र भिन्न असेल तर असे वाक्य येतात यमक अलंकारामध्ये. बघूया यमक अलंकाराचे उदाहरण. पहिलं वाक्य आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. आता या वाक्यामध्ये सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा पडावा. इथे व्यंजन समान पण दोघांचा अर्थ मात्र भिन्न आहे. तर असे वाक्य येतात यमक अलंकारामध्ये. दुसरं वाक्य बघूया. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. इथे चोहीकडे आणि ऊन पडे. इथे व्यंजन समान आहे चोहीकडे आणि ऊन पडे पण दोघांचा अर्थ भिन्न आहे. हे वाक्य येतं आपलं यमक अलंकारामध्ये. दुसरं वाक्य आहे. अफाट आकाश हिरवी धरती. अफाट आकाश हिरवी धरती पुणेवीची रात सागर भरती. धरती आणि भरती व्यंजन सारखे आहे, दोघांचे अर्थ मात्र वेगळे आहे. तर असे वाक्य येतं यमक अलंकारामध्ये. यमक अलंकारामध्ये यमक शेवटीच येते असं नाही. यमक अलंकारामध्ये यमक शेवटी जास्तीत जास्त वेळ येते. पण कधीकधी यमक सुरुवातीला पण येऊ शकते, मध्ये पण येऊ शकते, शेवटी पण येऊ शकते किंवा पहिल्या वाक्याच्या शेवटी आणि दुसऱ्या वाक्याच्या आधी पण येऊ शकते. ते सगळे वाक्य येतात यमक अलंकारामध्ये. जर यमक सुरुवातीला आला असेल तर त्याला म्हणायचं आहे आद्य यमक. जर यमक शेवटी आला असेल तर त्याला म्हटलं जातं अंत्ययमक. जर यमक मध्ये शेवटी आलं असेल तर त्याला म्हटलं जातं पुष्पयमक. आणि यमक पहिल्या वाक्याच्या शेवटी आणि दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला आलं असेल तर त्याला म्हटलं जातं दामयमक. थोडक्यात कोणतेही वाक्य समोर येत असेल आणि व्यंजन समान पण दोघांचा अर्थ भिन्न असेल तर असे वाक्य येतात यमक अलंकारामध्ये. व्यंजन समान पण दोघांचा अर्थ भिन्न यमक अलंकार. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारण देह माझा पडावा. इथे व्यंजन समान आहे पण दोघांचा अर्थ भिन्न आहे. असे वाक्य येतात यमक अलंकारामध्ये. नंतर सगळ्यात महत्त्वाचा अलंकार आहे आपला श्लेष अलंकार. श्लेष म्हणजे आलिंगन किंवा मिठी. म्हणजे एकाच शब्दाला दोन अर्थाची मिठी म्हणजे श्लेष अलंकार. हा अलंकार सगळ्यात महत्त्वाचा आहे. पेपरला यावर जास्त प्रश्न विचारले जातात श्लेष अलंकाराचे. तर कोणतेही वाक्य जे आपल्या समोर येते आणि वाक्य वाचल्यानंतर मला हे कळतं की या शब्दाचे दोन अर्थ निघतात असा अर्थ आपल्याला कळला असेल तर ते वाक्य येतं श्लेष अलंकार. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जी शब्द चमत्कृती निर्माण होते त्याला म्हटलं जातं श्लेष अलंकार.
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जी शब्द चमत्कृती निर्माण होते त्याला म्हटलं जातं श्लेष अलंकार. साध्या सोप्या भाषेमध्ये कोणत्याही वाक्यात एका शब्दाचे दोन भिन्न अर्थ निघत असेल तर ते वाक्य येतं श्लेष अलंकारामध्ये. उदाहरणार्थ पहिलं वाक्य आहे याच्यामध्ये मित्राच्या उदयाने मनमानस आनंदित. मित्राच्या उदयाने मनमानस आनंदित. आता या वाक्यामध्ये मित्र या शब्दाचे दोन अर्थ निघतात. दोन अर्थ कसे निघतात? मित्र म्हणजे होते सूर्य. एक होते मित्राचा अर्थ सूर्य आणि दुसरा होते सखा, दोस्त, स्नेही. म्हणजे सूर्य उगवल्याने मला आनंद झाला हा पहिला अर्थ. माझा सखा, माझा दोस्त, माझा स्नेही माझ्या घरी आल्यामुळे मला आनंद झाला. म्हणजे मित्र या शब्दाचे दोन अर्थ भिन्न आहे. मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सखा, दोस्त. म्हणून हे वाक्य येतं श्लेष अलंकारामध्ये. श्लेष अलंकाराचं दुसरं उदाहरण बघूया. दुसरं आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या वाक्यामध्ये जीवन या शब्दाचे दोन अर्थ निघतात. जीवन म्हणजे पाणी आणि दुसरा अर्थ आयुष्य. त्याच्यामुळे हे वाक्य येतं श्लेष अलंकारामध्ये. तिसरं वाक्य आहे कीर्तनासी जण हो तुम्ही जागा. कीर्तनासी जण हो तुम्ही जागा. आता या वाक्यामध्ये जागा या शब्दाचे दोन अर्थ निघतात. जागा म्हणजे कीर्तनामध्ये सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे जीवनात तुम्ही जागा वागा. कीर्तनात सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे तुम्ही जीवनात वागा या अर्थाने जागा या शब्दाचे अर्थ होतात. दुसरा अर्थ आहे कीर्तन ऐकताना जागे राहा, झोपू नका. किंवा तिसरा अर्थ आहे कीर्तन ऐकायला जा. रिपीट, कीर्तनासी जण हो तुम्ही जागा. जाग्याचे तीन अर्थ आपल्याला भेटत आहे. दोनच अर्थ भेटले तरी चालते पण तीन अर्थ भेटत आहे. जागाचे अर्थ, पहिला अर्थ कीर्तन ऐकायला जा हा पहिला अर्थ. कीर्तन ऐकायला जा. दुसरा अर्थ कीर्तनात सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे जीवनात वागा या अर्थाने जागा. तिसरा अर्थ कीर्तन ऐकताना जागे राहा, झोपू नका. तर असे वाक्य येतात श्लेष अलंकारामध्ये. एका शब्दाचे दोन अर्थ म्हणजे श्लेष अलंकार. नंतर बघूया श्लेष अलंकाराचे उदाहरण. शंकराच्या मंदिरात आरती चालली होती. शंकराच्या मंदिरात आरती चालली होती. आता या वाक्यामध्ये आरती या शब्दाचे दोन अर्थ निघतात. आरती पहिला अर्थ आहे प्रार्थना आणि दुसरा अर्थ आहे आरती नावाची मुलगी. म्हणजे शंकराच्या मंदिरात आरती चालली होती म्हणजे आरती नावाची मुलगी चालली होती. आणि दुसरा अर्थ आपण हा घेऊ शकतो की देवाची प्रार्थना चालली होती. मग इथे या वाक्यात आरती या शब्दाचे दोन अर्थ मिळाल्यामुळे हे वाक्य येतं श्लेष अलंकार. ओके. अनुप्रास अलंकार. एकच अक्षर एकच व्यंजन वाक्यात पुन्हा पुन्हा परत परत येत असेल तर असे वाक्य येतात अनुप्रास अलंकार. व्यंजन समान पण दोघांचा अर्थ भिन्न असेल तर येतं आपलं यमक अलंकार. आणि कोणत्याही वाक्यात एका शब्दाचे दोन अर्थ किंवा किती अर्थ निघत असेल तर असे वाक्य येतात श्लेष अलंकार.